श्री दत्त उपासनेने आयुष्यात काय बदल होतो? नमस्कार मित्रांनो, तुम्हाला कधी असं वाटलं आहे का? आयुष्यात सगळं काही असूनही एक अनामिक पोकळी, एम्प्टी फिलिंग का जाणवते? प्रत्येक कामात अडथळे का येतात? तुम्ही खूप प्रयत्न करता, पण यशाचा दरवाजा उघडतच नाहीये. जीवनातील ताण, चिंता, नैराश्य या सगळ्यामध्ये आपण एक अदृश्य आधार शोधत असतो. एक अशी शक्ती जी आपल्याला या अंधारातून बाहेर काढेल. काय तुम्ही असा गुरु शोधत आहात? एक असा मार्गदर्शक जो तुमच्या जीवनाची दिशा आणि दशा पूर्णपणे बदलू शकेल? तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण असा एक सोप्पा आणि प्रभावी मार्ग आहे जो गेल्या अनेक युगांपासून कोट्यावधी लोकांना अशक्य वाटणाऱ्या संकटातून बाहेर काढत आला आहे. ती शक्ती म्हणजे श्री दत्त उपासना. होय, आज आपण जाणून घेणार आहोत की केवळ एका नामजप आणि भक्तीमुळे तुमच्या साध्या जीवनात कसा चमत्कारिक बदल घडू शकतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःला विचाराल की हा मार्ग मला इतके दिवस का नाही माहीत झाला? श्री दत्तात्रेय हे केवळ एक देव नाहीत, ते आहेत गुरुतत्वाचे साक्षात स्वरूप. ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे एकत्रित रूप. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की त्यांची उपासना केल्याने तुम्हाला एकाच वेळी तीन महान शक्तींचे आशीर्वाद मिळतात. कल्पना करा, तुम्हाला तुमच्या पितृदोषांमुळे त्रास होत आहे, घरात सतत भांडणं आहेत किंवा आर्थिक चणचण थांबत नाहीये. तुम्ही अनेक उपाय केले, पण काही उपयोग झाला नाही. अशावेळी दत्त उपासना तुमच्यासाठी एक संरक्षक कवच बनते. या उपासनेने नक्की काय होतं? चला तर मग तुमच्या जीवनात होणारे 5 सर्वात मोठे आणि अविश्वसनीय बदल पाहूया. भाग 3. मोठे बदल. बदल क्रमांक 1. मानसिक शांती आणि नकारात्मकतेचा नाश. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला सर्वात जास्त गरज आहे ती मनःशांतीची. श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप केल्याने तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा, वाईट विचार आणि भीती दूर होते. हे एक मानसिक डिटॉक्सिफिकेशन आहे. अनेक भक्त सांगतात की नामजप सुरू केल्यानंतर त्यांना रात्रीची शांत झोप लागते आणि अनावश्यक चिंता कमी होतात. बदल क्रमांक 2. पितृदोष आणि अडथळ्यांवर विजय. दत्त महाराजांना पितृदोषांचे निवारण करणारे देव मानले जाते. जर तुमच्या घरात पिढ्यानपिढ्या चालत आलेले क्लेश, विवाह न जमणे किंवा प्रगतीत अडथळे असतील तर गुरुचरित्र पारायण किंवा दत्त जप यावर रामबाण उपाय आहे. जेव्हा तुम्ही दत्त महाराजांना शरण जाता तेव्हा ते तुमच्या पूर्वजांना सद्गती देतात आणि त्यांच्यामुळे येणारे अडथळे दूर होतात. ही उपासना केवळ तुम्हाला नाही तर तुमच्या संपूर्ण कुळाला तारून नेते. बदल क्रमांक 3. आर्थिक समृद्धी आणि प्रपंचातील स्थिरता. दत्त उपासना म्हणजे संन्यास नाही, ती तुम्हाला योग्य मार्गाने, प्रामाणिकपणे सुखी आणि समृद्ध प्रपंच जगण्याची शक्ती देते. श्रीपाद श्रीवल्लभ किंवा श्री स्वामी समर्थ हे त्यांचेच अवतार. यांची उपासना केल्यास जीवनात स्थिरता येते. तुमचा पैसा योग्य कामासाठी वापरला जातो आणि लक्ष्मी तुमच्या घरात नांदू लागते. बदल क्रमांक 4. गुरुतत्वाची प्राप्ती आणि योग्य मार्गदर्शन. आयुष्यात कधीकधी योग्य निर्णय घेणे कठीण होते. आपण गोंधळून जातो. दत्त उपासना तुम्हाला साक्षात सद्गुरूंचे मार्गदर्शन देते. त्यांच्या कृपेने तुम्हाला योग्य वेळी योग्य बुद्धी म्हणजेच इंट्युशन मिळते. अनेक भक्तांना त्यांच्या स्वप्नात किंवा अचानक आलेल्या विचारांमध्ये योग्य मार्ग मिळाला आहे. गुरु तुम्हाला अंधारात चालायला शिकवत नाहीत, ते तुम्हाला तुमचा प्रकाश म्हणजेच लाईट बनवतात. बदल क्रमांक 5. भयमुक्ती आणि संरक्षक कवच. अघोर कष्टोद्धारण स्तोत्राचे पठण असो किंवा दत्तबावनीचे, दत्त महाराजांचे भक्त कोणत्याही संकटात घाबरत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की साक्षात त्रिमूर्तींचे स्वरूप असणारे गुरु त्यांच्या पाठीशी उभे आहेत. तुमच्यावर येणारे मोठे संकट अगदी अचानकपणे दूर होते. ही केवळ अंधश्रद्धा नाही, हा कोट्यावधी भक्तांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. भाग 4. कृती आणि निष्कर्ष. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही उपासना कशी सुरू करायची? स्टेप 1. उद्यापासून रोज सकाळी किमान 108 वेळा श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा संकल्प करा. स्टेप 2. गुरुवारी किंवा दत्त जयंतीच्या काळात गुरुचरित्र ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करा. स्टेप 3. दत्त महाराजांचे प्रतीक असलेल्या औदुंबराच्या झाडाची सेवा करा. दत्त उपासना म्हणजे देवाकडून काहीतरी मागणं नाही, तर स्वतःमध्ये सद्गुरुतत्व जागृत करणं आहे. हा बदल बाहेरून नाही तर आतून होतो. तुमचे विचार बदलतात, तुमचे कर्म शुद्ध होतं आणि आपोआप तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धीचा प्रवेश होतो. मित्रांनो, तुम्हाला अजून किती दिवस अडथळ्यांच्या जीवनात जगायचे आहे? हा सोपा आणि प्रभावी मार्ग स्वीकारून तुमच्या जीवनाला एक नवी आणि सकारात्मक दिशा देण्यासाठी तयार आहात का? जर होय, तर लगेच कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना नक्की पाठवा ज्यांना आज दत्तकृपेची सर्वात जास्त गरज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.